हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण कांद्याची पात बनवणार आहोत. त्याकरता मी इथे कांद्याची पात धुवून घेतली आहे. त्याकरता मी इथे मित्रांनो ही कांद्याची पात छान प्रकारे धुवून कट केलेली आहे. एकदम बारीक कट करायची आहे. एक टमाटर कट केलेला एकदम बारीक, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक वाटी डाळ घेतलेली आहे. ही मुगाची डाळ आहे, गावाकडची. तुम्ही बघू शकता जात्यावरची डाळ आहे. थोडंसं लसूण घेतलेलं आहे, एकदम बारीक ठेचून घ्यायचं आहे याला. जर तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही पेस्ट पण टाकू शकता. थोडीशी मिरची घेतलेली आहे. थोडीशी हळद आणि जिरा मोहरी मी घेतलेली आहे. आता आपण ते बनवणार आहोत. तर मित्रांनो, आता आपलं हे सगळं रेडी आहे. तर आपण आता फोडणी देऊया. त्याकरता मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक पळी तेल पण टाकलेलं आहे. तेल छान प्रकारे तपू द्यायचं आहे. मित्रांनो, इथं आपलं तेल एकदम छान प्रकारे तपलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी जिरा मोहरी टाकणार आहोत. जास्त नाही, थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर मी इथे आता त्याच्यामध्ये एक टमाटर ॲड करणार आहे. त्यानंतर मी थोडीशी मिरची पण टाकणार आहे. याला छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची पण तळल्या जाईल आणि टमाटर पण गाळ होईल. मित्रांनो, त्यानंतर आता आपल्या इथे ही गावाकडची डाळ आहे. तुम्ही बघा, एकदम छान आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर मुगाची टाकली तरी चालेल आणि मसूरची टाकली तरी चालेल. आता मी याच्यामध्ये हे थोडंसं पाणी टाकून धुवून घेणार आहे छान प्रकारे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे छान प्रकारे मिरची तळल्या गेली आहे आणि टमाटर पण एकदम छान प्रकारे गाळ झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जो बारीक ठेचलेला लसूण होता तो पण ॲड करणार आहोत आणि डबल एकदा छान प्रकारे हलवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पण ॲड करायची आहे. याला छान प्रकारे असे हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे. आता आपल्याला हे छान प्रकारे कट केलेली कांद्याची पात पण ॲड करायची आहे. हे बघा मित्रांनो, छान प्रकारे तयार झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ पण ॲड करू. आता मी याच्यात चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहे. याला छान प्रकारे असं हलवून घ्यायचं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर मी ही डाळ पण छान प्रकारे धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने धुवून घ्यायची हिला छान प्रकारे. आता आपण हे
पण त्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत। ही बघा भाजी एकदम छान प्रकारे फ्राय होतीये। याला असं हलवायचं आहे। ही भाजी गावाकडे खूप जास्त बनवली जाते आणि भाकरीसोबत खायला पण खूपच छान लागते। तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे। हे बघा आता अजून हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण हे डाळ जी आहे ती ॲड करणार आहोत। हे बघा इथे छान प्रकारे आता हे तयार झाले। मी डाळ टाकून याला हलवून घेतलंय। याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं आहे। आता मी याला छान हलवून घेतलंय। आता हे मी 5 ते 10 मिनिटाकरता बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहे। बघा याला छानपैकी कलर आलेला आहे। खायला पण खूप छान लागणार आहे। मित्रांनो हे बघा इथे आपली भाजी तयार झालेली आहे छान प्रकारे। तुम्ही बघू शकता ही ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागते। गावाकडे हीच बनते। तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।